नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपली सूर्यमाला या घटकाविषयी अधिक माहिती घेऊयात। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ या ग्रहांची माहिती घेतली। या भागात आपण पुढील 4 ग्रहांची माहिती घेऊयात। गुरु हा आपल्या सूर्यमालेतील 5व्या क्रमांकाचा ग्रह आहे। गुरु हा सूर्यमालेतील आकाराने सर्वात मोठा असणारा ग्रह आहे। बृहस्पती देखील म्हणतात। गुरु ग्रह प्रामुख्याने हायड्रोजन व हेलियम या वायूंनी बनलेला आहे। हा ग्रह आपल्याला वायू स्वरूपात आढळतो। गुरु ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 12 पृथ्वी वर्षे लागतात, तर स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 10 तास लागतात। गुरु ग्रहाच्या वातावरणात महाकाय स्वरूपाची वादळे आहेत। रेड स्पॉट नावाचे मोठे असे चक्रीवादळ आपल्याला गुरु ग्रहावर बघायला मिळते। या ग्रहाला वादळी ग्रह असे देखील म्हणतात। यानंतर आपण शनी या ग्रहाची माहिती घेऊयात। शनी हा सूर्यापासून 6व्या क्रमांकाचा ग्रह आहे व तो आपल्या सूर्यमालेतील 2ऱ्या मोठ्या क्रमांकाचा ग्रह आहे। शनी हा पृथ्वीपेक्षा 95 पट मोठा असला तो त्याची घनता मात्र खूप कमी आहे। शनीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 29.5 पृथ्वी वर्षे लागतात, तर शनीचा एक दिवस 10.7 तासांचा आहे। शनी ग्रहाभोवती आपल्याला कडे देखील पाहायला मिळते। हे कडे बर्फ, दगड व धुळींचे बनलेले आहे। शनी ग्रहास 146हून अधिक उपग्रह असून टायटन हा त्याचा महत्त्वाचा उपग्रह आहे। यानंतर आपण युरेनस या ग्रहाची माहिती घेऊयात। युरेनस हा आपल्या सूर्यमालेतील 7व्या क्रमांकाचा ग्रह आहे व त्याचा आकार पृथ्वीच्या 4 पट मोठा इतका आहे। युरेनस हा हायड्रोजन, हेलियम आणि मिथेन या वायूंनी बनलेला आहे। हा ग्रह म्हणजे बर्फ आणि वायूंचे मिश्रण, यामुळे याला आईस जायंट असेही म्हणतात। युरेनसला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 84 पृथ्वी वर्षे लागतात। युरेनस हा निळसर हिरव्या रंगाचा दिसतो आणि त्याच्या भोवती बर्फ आणि दगडांनी बनलेले अस्पष्ट असे कडे आहे। यानंतर आपण आपल्या सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह नेपच्यून याची माहिती घेऊयात। नेपच्यून हा सूर्यमालेतील 8व्या क्रमांकाचा आणि सर्वात शेवटचा ग्रह। सूर्यापासून सर्वात दूर असल्या कारणाने हा ग्रह थंड आणि या ग्रहावर भरपूर अशी वादळे आहेत। या ग्रहाचा रंग गडद निळा असल्या कारणाने यास ब्लू जायंट असेही म्हणतात। नेपच्यूनला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 165 पृथ्वी वर्षे लागतात, तर स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 16 तास 6 मिनिटे कालावधी लागतो। या ग्रहावरील एक ऋतू सामान्यतः 41 वर्षाचा असतो आणि या ग्रहावर खूप वेगाने वारे वाहतात। यानंतर आपण सूर्यमालेतील इतर घटकांची माहिती घेऊयात। उदाहरणार्थ उपग्रह। सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह असे म्हणतात। ग्रहांसारखेच उपग्रह देखील स्वतःच्या अक्षाभोवती फिरतात। उदाहरणार्थ चंद्र हा आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे। बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत। यानंतर आपण लघुग्रहाची माहिती घेऊयात। सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह असे म्हणतात। मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आपल्याला आढळतो। हे सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात। यानंतर आपण बटू ग्रहाची माहिती घेऊयात। सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजेच बटुग्रह। प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा बटुग्रहात समावेश होतो। प्लुटोला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास 248 पृथ्वी वर्षे लागतात, तर स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 6.38 पृथ्वी दिवस लागतात। धन्यवाद।